दुपारी निवांत झोपलाय. झोपून उठल्यानंतर त्याला एक चिठ्ठी काढायला लावणार आणि तुम्हाला समजेलच कोणाचं नाव असेल ते. हॅलो, नमस्कार मंडळी. नवीन दिवसाची नवी सुरुवात. 2 दिवस बर्थडेचे इतके छान सेलिब्रेट केले आणि त्या व्हिडिओला सुद्धा इतका चांगला प्रतिसाद आलाय किंवा चांगल्या चांगल्या कमेंट्स बघून खूप मस्त वाटतंय. 2 दिवस आल्यानंतर रेस्ट घेतली कारण सध्या मुंबईमध्ये रात्रीचं इतकं जागरण होतंय. रात्रीची लाइटिंग जास्त वेळ असल्यामुळे विरू तर 11:30-12 पर्यंत जागा असतो, त्यामुळे थोडासा झोपेचा प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे माझ्या चेहऱ्यासुद्धा तुम्हाला फरक जाणवू शकतोय आणि बाहेरचं वातावरण सुद्धा इतकं बेकार आहे. असं एकदम असं काळवंडून आल्यासारखं आहे. ऊन नाही जास्त, त्याच्यामुळे असं एकदम असं निगेटिव्ह वाटत आहे. तरी सुद्धा एक पॉझिटिव्ह वेने मी व्हिडिओला सुरुवात केले आणि खरंच रिअली सॉरी. मी एक गोष्ट बोलले होते बालदिनाच्या व्हिडिओमध्ये की या महिन्याच्या एंडला 30 नोव्हेंबरला बर्थडे दिवशी मी विनर अनाऊन्स करेन, परंतु ते खरंच माझ्याकडून शक्य नाही झालं. त्या दिवशी सुद्धा वेळानं आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेले होते रिलेटिव्हला भेटण्यासाठी आणि तिथून येताना आम्हाला रात्री 10 वाजले घरी यायला आणि खरंच थोडीशी इतकी धावपळ झाली. आणि रिसॉर्टला गेलो होतो तेव्हा एक्साइटमेंटमध्ये इतक्या क्लिप शूट केल्या होत्या, तर एका व्हिडिओमध्ये ते पोस्ट करणं थोडंसं व्हिडिओ अपलोड करताना खूप मोठा झाला असता. त्यासाठी मी ते 2 पार्टमध्ये डिवायडेड केले किंवा बर्थडेचा पण सेपरेट व्हिडिओ करायचा होता, त्यामुळे वाटलं की थोडंसं 2 दिवस गॅप घेऊया. परंतु मनाला ते कुठंतरी वाटत होतं की काही जण आपली इतकं प्रेमाने आपुलकीने व्हिडिओ बघतात, तर त्यांच्यासाठी तर ते अनाउन्समेंट केलंच पाहिजे. लकी ड्रॉमध्ये कोण विनर आहे ते. तर आज मी त्या सकाळपासून विरू स्कूलला गेला होता तेव्हा चिठ्ठ्या लिहून काढलेत आणि जास्त काही टेन्शन नाही, थोडेच नाव आहेत. परंतु त्या थोड्या लोकांनी जरी कमेंट्स केल्या असल्या तरी इतक्या मस्त कमेंट केल्यात ना, भरभरून प्रेम दिले. खरंच त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. विरू आता दुपारी निवांत झोपलाय. झोपून उठल्यानंतर त्याला एक चिठ्ठी काढायला लावणार आणि तुम्हाला समजेलच कोणाचं नाव असेल ते. आम्ही गेलो त्या दिवशी त्यांनी रात्री 12 वाजताच बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं सरप्राईज म्हणून. तर त्यावेळी त्यांनी मला एक इयरिंग्स व बटरफ्लाय डिझाईनचे कानातले दिले होते आणि त्याची डिझाईन इतकी अँटिक होती ना, मला खरंच ते खूप आवडलं. म्हणून आणि मेन म्हणजे दुसऱ्या दिवशी मी जो काही बर्थडेचा ड्रेस घालणार होतो त्याच्यावर ते अगदी परफेक्ट मॅच होत होतं, त्यामुळे मी तेच घातलं आणि ती डिझाईन आवडली सुद्धा सगळ्यांना. आणि खरंच त्यांची चॉईस ना एकदम असं अँटिक आहे, काहीतरी वेगळं असं ते दरवेळी देत असतात. आणि आतापर्यंत जे खरंच माझे जे काही बर्थडे झाले ते खूप छान प्रकारे त्यांनी सेलिब्रेट केल्यात. प्रत्येक बर्थडेची अशी काहीतरी वेगवेगळी मेमरीज आहे माझी. आणि या दिवशी बर्थडे दिवशी माझं एकच चालू होतं की बर्थडे गिफ्ट काय भेटणार म्हणून. एक मनात एक्साइटमेंट असते. मी बोलून नाही दाखवलं, परंतु मला एक होतं की कधी देणार मला गिफ्ट कधी मिळणार. तर मी असंच वाट बघत होते दिवसभर, पण त्यांनी मला ते काही दिलंच नाही. आणि बर्थडेचा ड्रेस मी यातून कव्हर करून घेऊन गेले होते आणि बर्थडेचा ड्रेस घेतल्यानंतर हा बॉक्स मी असाच साईडला रिकामा ठेवला होता तिथे आणि त्यामध्येच त्यांनी जे मला बर्थडे गिफ्ट आणलं होतं ते ठेवलं होतं. आणि नंतर ड्रेस पॅक करून ठेवताना विचार करते इतकं का जड लागते, तर त्यामध्ये त्यांनी ही मला साडी घेतली आणि खरंच ही साडी इतकी मस्त आहे ना आणि कॉम्बिनेशन पण खूपच वेगळं आहे. आणि मेन म्हणजे हा जे काही कॉम्बिनेशन आहे ते माझ्याकडे नव्हतं. आता लवकरच कार्यक्रम चालू होतील त्याला मी नेसेन. आणि साडीचं सूत तर इतकं मस्त आहे, तर मी नंतर बोलले की मला का सांगितलं नाही, तर मला बोलतात की सरप्राईज आपण देतो ते आधी नाही बोलायचं. सूत पण एकदम असं मऊ आहे. त्या दिवशी मी नेसून सुद्धा बघितली आणि इतकी अशी चापून अंगाबरोबर बसलेली, जरा सुद्धा नाही फुगली. आणि थोडासा पॅटर्न वेगळा आहे किंवा कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप वेगळा आहे. इतकी आवडली मला साडी. आणि ब्लाऊज पीस सुद्धा ह्याचं त्यांनी एकदम सिंपल असं दिलंय. आता कार्यक्रम येत आहे तर इथून पुढे तर मी शिवून घेईन. खरंच हे अजून एक गिफ्ट आहे, तर मला बोलतात त्याची थोडीशी वाट बघ, लवकरच भेटेल पण ते खूप चांगलं असेल. परंतु ही जी साडी दिली ती मला इतकी आवडली ना. आणि मेन म्हणजे जरी काठापदराची साडी असली तरी अशी फुगणारी नाही, नाहीतर मग कसं साडी जास्त फुगली तर मग ते थोडंसं ओव्हरवेट वाटतं आपण. तर खरंच खूप छान दिले. दुपारचे 4:15 झालेत आणि थोडंसं आता ऊन पडलंय, त्याच्यामुळे वातावरण एकदम असं फ्रेश वाटत आहे. आणि असं वातावरण असेल तरच काम करायला थोडीशी एनर्जी येते एकदम. आणि आता या रूममध्ये येऊन आम्हाला 13 नोव्हेंबरला 3 वर्ष कंप्लीट झाले.
आणि तेव्हापासून मी घरात अशी कोणतीच वस्तू अशी परमनंट एका नाही जागी ठेवत. मला दरवेळी थोड्या दिवसांनी मी ती वस्तू हलवते किंवा काय त्यामुळे चेंजेस जाणवतात हे पण लक्षात येतं. हा जो पाण्याचा गंज आधी इकडेच होता, परंतु इकडे ठेवताना कसं व्हायचं, विरू किंवा मी पण कामाच्या गडबडीत पाणी घेताना जरा जरी जास्त पाणी झालं तर ते इथेच कट्ट्यावरून इकडे यायचं आणि कंटिन्यू कट्टा असा ओला राहायचा. त्यामुळे मी मागच्या वेळी या बाजूला असा ठेवला होता भांड्याच्या जाळ्याजवळ. पण असं व्हायचं की कधी पण आपण भांडे घासतो किंवा साबणाचं किंवा साधं पाणी ते त्याच्यावर जायचं गंजावर, तर मग ते असं पिताना थोडंसं मनात यायचं. त्यामुळे पुन्हा असा चेंज करून गंज इकडे ठेवला या कोपऱ्यात. आणि खरंच जेवढे आपण घरात चेंजेस करल तर तेवढंच आपल्याला काहीतरी वेगळं वाटतं असं. आणि थोडंसं इकडे तिकडे करताना पण असं वाटतं की हा पण आता कुठेतरी नवीन आलंय असं. त्याच्यामुळे दर थोड्या दिवसांनी मी असं काहीतरी घरातल्या वस्तू इकडे तिकडे बदलत असते असं. विरू अजून सुद्धा मस्त निवांत झोपलाय. त्याचं दुपारचं असं काहीच टेन्शन नाही. हा मधला टाइम मला भरपूर भेटतो. रिसॉर्टला गेल्यानंतर 2 दिवस इतकं खाल्लंय, तुम्ही बघितलंच असाल, आणि इतकं खाणं झालंय तिथं. तर आता कसं आपलं रुटीन चालू झालंय, तर आता चांगल्या गोष्टी खाऊन ते सगळं मेंटेन केलं पाहिजे. तिथे कसं प्रत्येक गोष्ट मागल ते आणून द्यायचे आणि आपण पण असं कधीतरी बाहेर गेलं तर आपलं असं होतं नाही हे खायचंय ते खायचंय. घरी असताना एवढं होत नाही, पण बाहेर गेलं तर आपलं थोडंसं तोल सुटतं. आणि आमचं पण तसं झालं. पण ते 2 दिवस खूप एन्जॉय केले. आणि आता ते खाल्लेलं ठीक आहे एन्जॉय म्हणून, पण आता पुढे इथून पुढे जर आपल्याला मेंटेन राहायचं असेल तर काही गोष्टी स्वतःसाठी केल्या पाहिजेत. जेव्हा माझं ओव्हरवेट होतं तेव्हा माझं तेलकट किंवा गोड खाण्याचं प्रमाण खूप होतं आणि मी असं जास्त लक्ष नाही द्यायचं. परंतु जेव्हा जास्त मेडिकल प्रॉब्लेम झाले किंवा ती दवाखान्याची कटकट, तर तेव्हा कुठे एकतरी मनात घेतलं की आता आपण काहीतरी चेंजेस केले पाहिजेत. आणि तेव्हापासून मी इतक्या गोष्टी मनावर घेतलेत, ज्या गोष्टी नाही खायच्या त्या सुद्धा बंद केलेत. आणि आता जसं आपल्याला माहित होईल ज्या हेल्दी रेसिपी आहेत त्या अशा छोट्या छोट्या प्रमाणात मी घरात नेहमी करत असते. आणि अलीकडे हे रोस्टेड सीड्सचे एवढे बेनिफिट्स आहेत स्किनच्या किंवा हेअरच्या बाबतीत किंवा मेन्स्युरेशन सायकलला सुद्धा याचा खूप चांगला परिणाम होतोय. आणि आता गेले 6 महिने मी हे ट्राय करतोय. तेवढंच थोडं प्रमाणात घरी बनवून ठेवते आणि खाल्ल्यानंतर इतके पॉझिटिव्ह चेंजेस झालेत. किंवा माझा जो काही मेन्स्युरेशन सायकलचा प्रॉब्लेम होता तो पूर्ण सॉल्व्ह झालाय आणि आता इतकं मस्त चाललंय. तर आता ते माझं रोस्टेड सीड संपले होते, आता थोडंसं भाजून घेते. यामध्ये जवस, हे पांढरे तीळ, तुमच्याकडे काळे तीळ असेल तर ते सुद्धा घेऊ शकताय. हे वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स आहेत. आणि आता हे पटकन वेगवेगळं करून भाजून घेते. जे मगाशी साहित्य दाखवलं होतं ते वेगवेगळं भाजून घेतोय. आणि जेव्हा कधी पण अशा काही वस्तू भाजायच्या असतात तेव्हा एकदम जाड बुडाची अशी कढई घेतली मी. आणि जवस भाजताना जरी गॅस लहान असला एकदम तरी थोडेसे उडतातच बाहेर एकदम. आता भाजून झाल्यात, पटकन काढून घेते. जवस काढून घेतल्यानंतर तापलेल्या कढईत हे तीळ टाकल्यात आणि क्वांटिटी एकदम कमी ठेवले मी. तीळ काढून घेतल्यानंतर भोपळ्याच्या बिया घातल्यात आणि त्या पण बारीक गॅसवर भाजणार आहे. आणि ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घेतल्यात त्या एकदम अशा नाहीत भाजायच्या, कारण कसं प्रत्येक वस्तू भाजायला कोणती हलकी असते किंवा कोणती जड असते. तर भोपळ्याच्या बियाला थोडासा वेळ लागतो त्यामुळे ते आधी घातलेत. भोपळ्याच्या बिया खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्येच ह्या ज्या काही वॉटरमेलन आणि सनफ्लॉवरच्या सीड्ससुद्धा घालून आता भाजून घेते. या सीड्सला असं जास्त नाही वेळ लागत, पटकन भाजून निघतात. सगळ्याच बिया व्यवस्थित वेगवेगळ्या भाजून घेतल्यात खरपूस अशा, गडबड नाही केली. आणि आता पूर्ण गॅस बंद केला आहे आणि गरम तव्यामध्ये आता सगळं मिक्स करून ठेवलंय. मग अशी भाजलेल्या बिया या कढईमध्येच ठेवल्यात आणि तुम्ही बघू शकता एकदम असं क्रंची आवाज येतोय. व्यवस्थित भाजलेत आणि पूर्ण आता एकदम गार झालेत. जास्त वेळ ठेवले तर पुन्हा त्या मऊ पडतील, त्यामुळे या डब्यात पॅक करून ठेवते. डब्याची साईज एकदम बरोबर आहे. पूर्ण या बिया भाजलेल्या डब्यात व्यवस्थित बसलेत. आणि हा छोटासा चमचा, दररोज 1 चमचा जरी दुपारच्या वेळेत किंवा जेव्हा आपल्याला असं वाटतं भूक लागते तेव्हा खाल्लं तर खूप चांगलं आहे. आणि असं मी जे काही वस्तू बनवते खायच्या त्या अशा समोरच ठेवते, जेणेकरून त्या असं पटकन लक्षात येत. एकदा जर डबा मागं राहिला तर त्या तशाच विसरून जातात. सगळं आवरून झालंय. विरू सुद्धा उठलाय, त्याला थोडंसं काहीतरी खाऊ देते आणि गार्डनला जाऊन येते.
अजूनही आता थोडस एकदम असं काळवंडल्यासारखं वातावरण झालंय. कसं त्या वातावरणामुळे अंग दुखतं तसं वातावरण आहे. पण बाहेर गेल्यावर गार्डनला गेल्यावर थोडंसं फ्रेश वाटतं किंवा आजूबाजूला जे आपले ओळखीचे फ्रेंड्स बोलल्यासोबत थोडंसं फ्रेश वाटतं. त्यामुळे दररोज एक अर्धा ते 1 तास तरी जायचा ट्राय करते मी गार्डनला. तयार? मग अशी गार्डनला जाऊन आलो आणि मस्तपैकी खेळला विरू गार्डनला. त्याचा असं काही त्रास नाही मला. लकी ड्रॉ नुसार एकाचं नाव सिलेक्ट करेन संध्याकाळी असं बोलले होते. तर त्यांची यायची वाट बघत होतो. तर आत्ताच 8 वाजलेत आणि त्यांचा एक फोन येऊन गेला की आज ऑफिसमधल्या सगळ्या ऑफिसरांची इम्पॉर्टंट मीटिंग असल्यामुळे मला लवकर यायला जमणार नाही. आणि जर अशी मीटिंग वगैरे असेल तर त्यांना मोस्ट ऑफ घरी यायला 11-12 तर वाजतातच. आणि तेव्हा विरूच्या हस्ते काढायची आहे मला ती चिठ्ठी आणि तो जागा नाही राहणार. त्यामुळे म्हणलं की आत्ताच काढायचे. ते आजच्या जेवणाला नसल्यामुळे दोघांचं जेवण आहे आमचं एकदम असं काहीतरी हलकं करेन. कारण रिसॉर्टमध्ये 2 दिवस इतकं खाणं झालंय आमचं. आणि ते मोस्ट ऑफ कसं ते 2 भरलं ते मसाला पापड. हो त्याला आवडलं तुला ते? तू केवढं खाल्लं रिसॉर्टला तिकडे? एवढं खाल्लं. आणि मेन म्हणजे ते आयतं हातात येत होतं. हेच सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट होती. आता कसं स्वतःला करायला पाहिजे. आणि आता जास्त वेळ नाही घेत तुमचा पण, कारण तुम्ही पण सगळे खूप एक्साइटमेंट आहेत आपलं नाव येतं की नाही हे बघण्यासाठी. तर दुपारीच विरू झोपला होता तेव्हा मी सगळ्या ह्या चिठ्ठ्या काढून घेतल्यात. आणि मी कुणाला असं कंपल्सन नाही केलं की व्हिडिओ बघा कमेंट करा. साईड बाय साईड माझं कुकर सुद्धा चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येईल. आणि जेवढ्या कमेंट्स असतील तेवढ्यांचीच मी नावं लिहिलेत. तर विरू एक चिठ्ठी काढतोय. सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेते. चिटिंग नाही झालं पाहिजे. आता विरू एक चिठ्ठी काढतोय. बघूया कोणाचं नाव आलंय विरूच्या हातून. ओपन करा बिलू व्यवस्थित. आणि सगळ्या चिठ्ठ्यांची साईज मी एकच ठेवलेली आहे. कोणती अशी कमी साईज नाही किंवा मोठी नाही. त्यामुळे सगळ्या अशा समान झाले. थांब पिलू कोणाचं आलंय बघूया. आदिती शिवतरे. आणि खरंच ही म्हणजे आदूचं इतकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण ती सध्या स्कूलला जाते तरी पण माझे सगळे व्हिडिओ ती बघत असते किंवा काही सजेशन करायचं असेल सुद्धा ती करते. आणि मस्तपैकी आता मी तिला एक छानसं गिफ्ट देईन. ते जे तिला आवडेल किंवा ज्यामध्ये तिला थोडासा इंटरेस्ट असेल असं. कॉंग्रॅच्युलेशन आदिती. पिलू असं बघ. दीदीला नाव दाखव तुझं. मम्मा हा दाखव. माऊ दीदीची बहीण आहे ना पिल्लू. माऊ तिच्या बहिणीला भेटलं गिफ्ट. आता आपण जे देणार आहे ते मस्तपैकी असं काय माऊला पण द्यायचं. अरे वा. तिला कायम त्या गिफ्टचा चांगला यूज होईल अशा प्रकारे मी काहीतरी गिफ्ट देईन. आणि काय द्यायचं ह्याचा विचार करेन. मग अशी लकी ड्रॉ मधून आदूचं नाव काढल्यानंतर पटकन मी जेवण बनवून घेतलं. इतर वेळी कसं आपण एकटं असेल लेडीज तर जेवणाला थोडासा कंटाळा करतो. परंतु विरू माझ्यासोबत असल्यामुळे मी भाकरी भाजी केली होती. तो सुद्धा जेवला आणि पुन्हा खाली खेळायला गेला होता. आता वर आलाय. तर त्याला थोडंसं फ्रेश करून मी स्टडीला बसवलंय. तर त्याचं थोडंसं रडणं चालू आहे. आणि आता अलीकडे त्याचं थोडं असं चाललंय की रात्री 9-9:30 नंतर तो बाबा नाही आले तर रडतो किंवा त्यांना फोन करणं चालूच असतंय. त्याला मी किती समजावून सांगितलं की ऑफिसचं थोडंसं वर्क लोड आहे. तर त्याचं असं असतं की बाबा कधी येणार माझे, याचे बाबा आले त्याचे बाबा आले. आणि लहान मुलांचं पण ठीक आहे की दिवसभर नसतात तर रात्री तरी थोडा टाइम भेटला पाहिजे. आधी त्यांच्या ऑफिसमध्ये इतकं असं लोड नव्हतं. परंतु अलीकडे लोकांचा ऑनलाईन फ्रॉड किंवा सायबरमध्ये फ्रॉड इतकं वाढते त्यामुळे त्यांचं वर्क सुद्धा आता लोड आहे. आणि आत्ता 11:15 वाजलेत. विरू स्टडीला बसलाय. तर मी त्यांना फोन केला होता किती वेळ लागेल यायला. तर अजून बोलतात की ऑफिसमध्येच आहे, यायला थोडासा उशीर होईल. विरूला सुद्धा मी समजावून सांगितलंय जवळ घेऊन. आणि आता तो बाबांसोबत बोलल्यावर थोडासा शांत झालाय. आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि तुम्हाला थोडासा आवाज पण येत असेल लहान मुलांचा.
मुंबईचं मेन हेच कारण आहे की झोप न पूर्ण होण्याचं किंवा हे जी काही कंटिन्यू लाईट असते. आणि तसंच माझी ही रूम सुद्धा एकदम रोड टच असल्यामुळे इतका आवाज आहे रात्रीचा सुद्धा, त्याच्यामुळे मोस्ट ऑफ रात्रीचे 12:30-1 वाजता झोप लागायला. जेव्हापासून माझी वेट लॉसची जर्नी चालू केली आहे तेव्हापासून मी मोस्ट ऑफ 8 ते 9च्या दरम्यानच जेवते. त्यामुळे लवकर जेवल्यामुळे घरातली सुद्धा कामं आवरून झाल्यात. आणि आता थोडंसं नाईट स्किन केअर रुटीन करणं बाकी आहे, ते पटकन करून घेते. आणि विरूला पण थोडंसं समजावून सांगत त्याच्या कलानं बोलत बोलत त्याच्याजवळ थोडा टाइम स्पेंड करते, म्हणजे त्याला असं वाटणार नाही की मी एकटंच आहे असं. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.